दिल्लीतल्या जंतर मंतरवर आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आलेले आपण पाहायला मिळालेले होते। संसदेवर खरं तर हे आंदोलन जाणार होतं, पण पोलिसांनी मात्र विद्यार्थ्यांना या जंतर मंतरच्या काही अंतरावर अडवून ठेवलेलं होतं आणि आज दिवसभर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्याच्यामध्ये विद्यार्थी अनेक जखमी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। माझ्या मागे हा ट्रक आपण पाहतोय, ज्या ट्रकमधून खरं तर अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी आणि जे CJPचे पदाधिकारी आहेत ते खरं तर या ट्रकमधून संसदेवर मोर्चा काढणार होते आणि जंतर मंतरच्या काही अंतरावरच हा ट्रक आहे, तो मात्र पोलिसांनी या ठिकाणी अडवला आणि सध्या या ट्रकची अवस्था आपण पाहतोय की संपूर्णपणे ट्रकचं मोठं नुकसान आहे ते झालेलं आहे। काचा आहेत त्या सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत, तसंच या चाकांची हवा ही सुद्धा काढण्यात आलेली आहे। पण नेमकं आता हे कुणी केलेलं आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे इथल्या दिल्ली पोलिसांनी केलेला आहे, कारण की हा ट्रक पुढे जाऊच नये यासाठी पोलिसांनी अक्षरशः या टायरची हवाच काढली। इतकंच नव्हे तर या ठिकाणी काचा फुटल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। या ट्रकचे मालक आपल्या सोबत आहेत। क्या हुआ, ये जो तोड़फोड़ कांच का हुआ है, ये किसने किया है? अब ये तो मैं तो था नहीं, ड्राइवर भाग गया यहाँ से। और ड्राइवर ने जाके बाहर से दूसरे फ़ोन से एक फ़ोन किया, बोला कि ऐसा है वहाँ तो तोड़ फोड़ हो गई है, शीशे पर लठ चला रहे हैं। तो वो ड्राइवर तो फिर आया नहीं, समझ गए। ये लठ चलने पर गए, मतलब शीशा तोड़ा, टायर क्या वॉल बॉडी तोड़ दी, टायर पंचर कर दिए और शीशे तीनों साइड के तोड़ दिए। कितना नुकसान हुआ है? अंदर का डैशबोर्ड तोड़ दिया। लगभग 60-70 हज़ार का नुकसान हुआ। लेकिन ये किया किसने? आपने पूछा नहीं? जिस ऑर्गेनाइजर ने आपको यहाँ बुलाया था उनसे आपने कुछ पूछा कि ये किसने किया है? जिसने बुकिंग किया था उससे मैंने पूछा भी, तो वो उसने कहा कि वहाँ तो पता ही नहीं है किसने तोड़ा। अभी एक बंदे ने बताया कि RSS बंदे थे। बंदे ने तोड़ा है या पुलिस ने तोड़ा है? पुलिस ने तोड़ा। हाँ। समझ गए। तो अभी जी। इसका भरपाई कौन देगा? अब इसका भरपाई तो सरकार देगी, जिम्मेदार होगी। सरकार ने देना सरकार चाहिए। के अंडर में हो रहा है प्रदर्शन, तो सरकार जब पुलिस लगा सकती है। नुकसान हो रहा किसी का, चाहे सरकारी हो चाहे प्राइवेट हो, किसी का नुकसान नहीं होना चाहिए। आंदोलन अगर हर आदमी का अधिकार है, कोई भी मांग कर सकता है, तो इसका मतलब ये नहीं है कि मतलब अगर सरकार का नुकसान हो रहा तो पब्लिक का नुकसान होगा, पब्लिक का अगर नुकसान होगा तो सरकार का होगा। अब भरपाई सरकार करेगी। लेकिन अभी ये ट्रक अब कैसे लेके जाओगे? टायर भी ट्रक तो ले हवा जाएंगे। निकल। ट्रक तो ले जाएंगे भाई, पंचर लगवा के टायर बदलवा के आ रहा है। लेकिन ऐसा होना नहीं चाहिए था। ये ऐसा होना बच्चों नहीं का चाहिए। प्रोटेस्ट था ये। चाहे सरकारी इमारत हो या कोई भी वाहन हो, कि सरकारी हो चाहे प्राइवेट हो, उसकी सरकार जिम्मेदार होगी। कोई भी नुकसान होगा, प्रदर्शन होगा, नुकसान हमारा हुआ तो भाग गई। अब पब्लिक तो मैं किससे किससे पकड़ूँ, यहाँ तो 50 लाख पब्लिक है। सरकार जिम्मेदार होगी, इसका नुकसान सरकार देगी। खरं तर महत्वाचं आहे, हे ट्रकचे मालक आहेत, यांच्या ट्रकचं मात्र या आंदोलनामध्ये नुकसान झालेलं आहे। आप यहाँ थे तो क्या हुआ? काय झालं नेमकं? आम्ही सेकंड बॅरिकेड पास केलं, तिकडून थर्डवर गेलेलो होतो आम्ही। आणि ते सेकंड ते दोन्ही पोलिसांनी कसं ना, ते जसं काही एकदम सिंपल म्हणजे आम्ही करत होते, लोटालोटी चालू होती सगळी, बट तिकडे त्यांनी जास्त हे नाही दाखवलं नाही का, कोणाला मारलं एकदा थोडं असं तिरपं झालं का पोरं जात होते, ते काहीच करत नव्हते, कोणाला ते मारू राहिले काही नाही। फक्त 2 जणांना मारले होते त्यांनी पायांमध्ये ते दांडे, बस तेवढं ठीक आहे। आम्ही सगळे गेलो, मी अजून त्यांच्यासोबत बोलून गेलो तिकडे, सर चांगलं काम करते, मला वाटलं हे सपोर्ट करते आपल्याला। मग ते झालं ना, मग थर्डला जेव्हा ते इकडे आले ना, त्याच्यानंतर लीडर तर कोणीच नव्हतं। जेव्हा सगळं ते यांना पण डिटेक्ट केलं होतं, अभिजित दिपके त्यांना नाही का, कोणी लीडर नव्हतं। आम्ही सगळे जात होतो, सगळे पळत होतो पुढच्या याच्यासाठी नाही का। तेवढा तिकून त्यांनी लाठीचा चालू केला, मग पोरं तिकून पाहायला लागले, अशी आणि कोणी कुठं पळत होतं। हे कुणी फोडले काच? इकडे आलं ना, मग ते पोलीस इकडून त्याच्यानंतर पीस आलेली होती, ते आले इकडं। आणि इकडं ना काहीतरी 2-4 जण होते नाही का, ते काय माहिती कुठून आलेले होते काय नाही, ते त्यांचं वेगळं चाललं। काच कुणी फोडली? पोलिसांनी फोडली का आंदोलनकर्त्यांनी फोडली? पोलिसांनीच फोडलं ना सगळं। ते व्हिडिओ लोक मला सांग तू की काच कुणी फोडली, गाडीचं नुकसान कुणी केलंय? ते बसलेले पण ते लास्ट पर्यंत तेच होते, 3 पोलीस होते त्याच्यामध्ये, विदाऊट बॅच, त्यांचं नाव नाही काही नाही, त्यांच्यावर काहीच नव्हतं, त्यांनीच केलेलं सगळं। हवा पण देखा ये सब होते हुए? मी तिथेच होतो, तुम्ही हा मराठीत सांगा। तर पोलिसांनी डायरेक्ट आत यायला लागले आणि हातात त्यांचा दांडा होता। ड्रायव्हर तिथे बसलेला होता
जोरात काही न त्याला वॉर्निंग देताना काही करता जोरात त्या काचेवर त्यांनी वार केला आणि त्याच्यामुळे ड्रायव्हरला पण रक्त वगैरे सांडलं त्याचं, त्याला पण खूप हे लागलं. आता तो हॉस्पिटलाइज झालेला आहे. तर एवढी आज क्रूरता बघितली आम्ही दिल्ली पोलीसची, खरंच म्हणजे काहीच सांगण्यासारखं नाही. टिअर गॅसेस फेकले त्यांनी, एवढी स्टोन पेल्टिंग केली, इकडे एवढं मारलं. एक आमचा CJPचाच कार्यकर्ता होता, तर त्याच्या पायावर एवढं जोरात, म्हणजे लाठीचार्ज समजू शकतो, एक शॅलो पण असतो एक, की बाबा घाबरायला पळतात थोडंसं केलं तर, एवढ्या जोरात मारलं की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. एवढा म्हणजे 3rd डिग्रीपर्यंत त्यांनी हे केलं एवढं. तर अतिशय अमानवी कृत्य आज दिल्ली पोलिसांनी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर तर लाठीचार्ज केलेलाच आहे, पण अशा पद्धतीने जे या आंदोलनामध्ये जो ट्रक आणलेला होता त्या ट्रकची सुद्धा तोडफोड ही पोलिसांनीच केलेली आहे असं आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे जे काही सगळं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर जो चालक याच्यामध्ये जखमी झालेला आहे, याची नुकसान भरपाई नेमकी कोण देणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळे ट्रकचे जे मालक आहेत यांनी आता म्हटलेलं आहे की याची पूर्णपणे भरपाई ही सरकारने द्यावी, पण सरकार कुठं आहे हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते. आणि त्यामुळे जवळपास 60 ते 70 हजारांचे जे नुकसान झालेलं आहे ते नेमकं आता कोण भरून देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण आज दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांचा अनुभव आहे तो अतिशय वाईट पद्धतीने आल्याच्या प्रतिक्रिया आपल्याला विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळतात. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.